कामे अपूर्ण, मग टोल वसुली कशासाठी, असा संतप्त सवाल करत थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एक मोठी मागणी करण्यात आली आहे। महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील टोल नाका सुरू झाला असला तरी त्या मार्गावरील अनेक कामे अजूनही रखडलेलीच आहे। त्यामुळे ही कामे पूर्ण होईपर्यंत संबंधित टोलची वसुली तात्काळ थांबवण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता पुढे आली आहे। महामार्गाची दुरवस्था आणि अपूर्ण कामांची पोलखोल करणारी धक्कादायक दृश्ये आता समोर येत आहेत। नागोठणे येथील ब्रिज फ्लायओव्हरचे काम अद्यापही रडतखडत सुरू आहे। एवढंच नाही तर कोलार नाक्यावरील फ्लायओव्हर आणि आमटे परिसरातील फ्लायओव्हरचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही। महामार्गाचे काम देखील उत्कृष्ट नाही। प्रवाशांना वाहतुकीत दिलासा मिळणे आणि अपेक्षित सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे। मात्र या सुविधांचा पत्ताच नसताना टोल नाका सुरू करून पैसे वसूल केले जात आहेत। सर्वप्रथम रखडलेली कामे पूर्ण करा, प्रवाशांना सुविधा द्या आणि तोपर्यंत टोल वसुली पूर्णपणे बंद ठेवा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून केली जात आहे। आता या थेट मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावर काय निर्णय घेणार आणि हा टोल खरोखरच स्थगित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझी स्वतः गडकरी साहेबांना मी विनंती करेन की जो टोल नाका आहे तो जरी पहिल्या टप्प्याचा असला तरी पहिल्या टप्प्यातील सुद्धा काही कामं अपुरी आहेत। ती कामं पहिल्यांदा पूर्ण त्या ठिकाणी केली जावी। त्यानंतर नागोठण्याच्या तिथला सुद्धा फ्लायओव्हर अजून शिल्लक राहिलेला आहे। कोलार नाक्यावरचा फ्लायओव्हर शिल्लक राहिला आहे। विशेष करून आमटेमच्या ठिकाणचा सुद्धा फ्लायओव्हर त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे। अशा वेळेला ज्या सुविधा किंवा जे रिलीफ ज्याला आपण म्हणतो प्रवाशांना मिळालं पाहिजे ते त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे टोल त्याने आकारू नये अशी माझी स्वच्छपणाची मागणी खासदार म्हणून नक्की राहील। पण आम्ही गडकरी साहेबांना एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा रायगडवासी म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा विनंती आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळेच त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत की काम 100% पूर्ण होईपर्यंत या संदर्भामध्ये टोल हा आकारण्यात येऊ नये आणि त्यातही जे कोकणवासी आहेत, रायगड असो किंवा इथून जाणारे जे कोकणवासी आहेत यांना त्या टोलमध्ये जेव्हा केव्हा तो सुरू होईल, म्हणजे खरं तर आता काम पूर्ण झालेलं नसताना तो टोल सुरू करणंच हेच खरं तर रायगडवासी किंवा कोकणवासियांवर अन्यायकारक राहील। त्यामुळे त्या संदर्भामध्ये विभागाने म्हणजे गडकरी साहेबांच्या नॅशनल हायवे अथॉरिटीने त्या संदर्भामध्ये पुनर्विचार करावा आणि ज्या वेळेला तो टोल सुरू करण्यात येईल त्यावेळेला सुद्धा काही सवलत ही कोकणवासियांना ही दिली गेली पाहिजे, यासाठी सुद्धा आमची ठोस मागणी राहील।